पहा, आता आपण न्यूज टॉपिक स्टार्ट करतोय की ज्याचं नाव आहे कोऑर्डिनेशन जॉमेट्री. हा थर्ड चॅप्टर आहे आपला. थर्ड चॅप्टर आहे. कोऑर्डिनेशन जॉमेट्री खूप बेसिक पार्ट आहे नाही का मॅथमॅटिक्सचा. एक ब्रँच आहे असं म्हणू शकतो मॅथमॅटिक्सची. जॉमेट्री ही एक ब्रँच आहे नाही का. सो कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा यूज आपल्याला खूप साऱ्या ऍप्लिकेशन्स मध्ये होतो. खूप साऱ्या ऍप्लिकेशन्स मध्ये होतो. म्हणजे जिथे मॅथ्स आहे ना तिथे कोऑर्डिनेशन जॉमेट्रीला खूप इम्पॉर्टन्स आहे. खूप म्हणजे खूप इम्पॉर्टन्स आहे. सो पहा, कोऑर्डिनेट जॉमेट्री बेसिकली बऱ्याच ऍप्लिकेशन्स मध्ये पण यूज होते नाही का. तुम्हाला इथे स्क्रीनवरती नाही का 3 सिम्बॉल दिसत आहेत बरोबर. कुणी सांगेल का रे हा फर्स्ट वाला जो सिम्बॉल आहे तो कशाचा सिम्बॉल आहे रे? माईक ऑन करून कोणीतरी सांगा नाही का. फर्स्ट वाला जो सिम्बॉल दिसतोय तो गुगल मॅप्स. करेक्ट. फर्स्ट वाला जो सिम्बॉल आहे तो गुगल मॅप्स आहे. सेकंड वाला सिम्बॉल कोण सांगेल का रे? सेकंड वाला सिम्बॉल तर इस्रो. करेक्ट. इस्रो. इस्रो. इस्रोचा फुल फॉर्म माहिती आहे का रे तुम्हाला? इस्रोचा फुल फॉर्म असतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आणि लास्ट वाला सिम्बॉल तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे नाही का. सर्वच जण ऑर्डर करतात नाही का घरात बसून. ओके, अमेझॉनचा आहे बरोबर. सर तुम्ही आता काय म्हणत होते? मी आता जॉईन झालो. ठीक आहे, आता जॉईन झालेस का? ओके ठीक आहे. आपण जस्ट स्टार्ट केले नाही का. जस्ट स्टार्ट केले. ओके, पुन्हा एकदा तुला इंट्रोडक्शन देतो नाही का. आपण थर्ड चॅप्टर स्टार्ट केलेला आहे कोऑर्डिनेशन जॉमेट्री. ओके, तर कोऑर्डिनेशन जॉमेट्रीचे आपण ऍप्लिकेशन्स पाहतोय नाही का. रिअल लाईफ ऍप्लिकेशन्स. जसं की हा फर्स्ट वाला सिम्बॉल पहा नाही का, गुगल मॅपचा सिम्बॉल आहे. सेकंड सिम्बॉल जो आहे तो इस्रोचा सिम्बॉल आहे. थर्ड वाला सिम्बॉल जो आहे तो अमेझॉनचा सिम्बॉल आहे. आता तुम्ही मला सांगा नाही का, थोडासा विचार करा नाही का, गुगल मॅप मध्ये कसं काय कोऑर्डिनेट जॉमेट्री यूज होते? इस्रो कशा पद्धतीने यूज करत असेल कोऑर्डिनेट जॉमेट्री? अमेझॉन कशा पद्धतीने करत असेल कोऑर्डिनेट जॉमेट्री यूज? सांगू शकेल मला कोणी? गुगल मॅप मध्ये कसं काय यूज करतो आपण कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा आणि गुगल मॅपचा काय संबंध आहे? नियरेस्ट प्लेसेस वगैरे फाइंड करायला. करेक्ट. करेक्ट. नियरेस्ट लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी यूज करू शकतो आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री. ओके, कोऑर्डिनेट जॉमेट्री यूज होते गुगल मॅप मध्ये. सांगतो कसं काय नाही का. नेक्स्ट स्लाइडला जातो. पहा, गुगल मॅप वरती नाही का कन्सिडर करा नाही का, तुम्ही आता तुमच्या होमला आहात बरोबर, घरी आहात आणि तुम्हाला माहित नाहीये की तुम्हाला पुण्यामध्ये शनिवार वाड्याला जायचंय बरोबर. तुम्हाला माहित नाहीये की कसं जायचं वगैरे, रूटच माहित नाहीये तुम्हाला. बस तुम्ही गुगल मॅप वरती गेलात. गुगल मॅप वरती चूज युअर डेस्टिनेशन मध्ये तुमचं लोकेशन टाकलं. ओके, आणि चूज फायनल डेस्टिनेशन मध्ये जर शनिवार वाडा पुणे असं टाकलं की गुगल मॅप नाही का तुम्हाला डायरेक्ट मॅप दाखवतो, रोड दाखवतो बरोबर. सो हे सर्व कशाच्या हेल्पनी होतं? तर हे सर्व नाही का कोऑर्डिनेट जॉमेट्रीच्या हेल्पनी होतं नाही का. म्हणजे असं म्हणू शकाल नाही का, गुगल मॅप हे ऍप्लिकेशन कोऑर्डिनेट जॉमेट्रीवरतीच बेस आहे असं म्हणू शकाल. म्हणजे इतकं सारं मोठं ऍप्लिकेशन हे कोऑर्डिनेट जॉमेट्रीच्या बेसवरती डिपेंड आहे असं म्हणू शकाल. आलं लक्षात? म्हणजे गुगल मॅप मध्ये पण कोऑर्डिनेट जॉमेट्री यूज होते. नेक्स्ट एक्झाम्पल सांगितलं होतं की नाही का, इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. अरे इस्रो मध्ये कसं काय कोऑर्डिनेट सिस्टीम यूज होते? पहा नाही का, आपलं इंडियाने एक मिशन लॉन्च केलं होतं बरोबर. मार्स ऑर्बिटर मिशन असं नाव होतं त्याचं, MOS. ओके, MOS, मार्स ऑर्बिटर मिशन. या मिशन मध्ये काय केलं होतं रे इंडियाने? एक सॅटेलाइट बनवला होता आणि हा सॅटेलाइट अर्थ वरून आपण लॉन्च करून मार्सच्या ऑर्बिट मध्ये सेट करणार होतो. असं हे मिशन होतं नाही का. हे मिशन कशासाठी होतं? बेसिकली नाही का मार्सचा स्टडी करण्यासाठी हे मिशन होतं बरोबर. या सॅटेलाइट, हा जो सॅटेलाइट आहे हा मार्सच्या अराउंड ऑर्बिट करणार होता. हा काय करणार होता रे? मार्सवरचे सर्व इमेजेस कॅप्चर करणार होता आणि आपल्याला सेंड करणार होता. मग पाहणार आहे आपल्याला एक सॅटेलाइट अर्थवरून लाखो किलोमीटर दूर असलेल्या मार्सवरती सेंड करतोय आपण बरोबर. हे कसं काय पॉसिबल होतं नाही का. म्हणजे आपण कशा काय इन्स्ट्रक्शन देतो त्या सॅटेलाइटला की नाही का, अर्थवरून तुला अशा अशा पाथनी जायचंय आणि मार्सच्या ऑर्बिट पर्यंत पोहोचायचंय नाही का. अशा सर्व इन्स्ट्रक्शन्स देणं आपल्याला पॉसिबल होतं फक्त आणि फक्त
कॉर्डिनेट जॉमेट्रीमुळे. सो कॉर्डिनेट जॉमेट्रीचं ऍप्लिकेशन हे इस्रो मध्ये पण ऍप्लिकेबल आहे, बरोबर. आणि थर्ड वालं तर तुम्हाला माहितीये, थर्ड वालं एक्झाम्पल दिलं होतं मी अमेझॉनचं एक्झाम्पल दिलं होतं. समजा तुम्हाला कोणतं बुक मागवायचंय किंवा आणखी काय क्यूब्स मागवायचे नाही का, तर तुम्ही काय करता रे, घरात बसून ऑर्डर देता, बरोबर. घरात बसून ऑर्डर देता, अमेझॉनवरती ऑर्डर टाकता, अमेझॉनची डिलिव्हरी 1-2 दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचते, बरोबर. मग हे कसं पॉसिबल आहे नाही का, फक्त काय करता तुम्ही घरात बसून ऑर्डर देता आणि तुमचं लोकेशन त्यांना देता, मग त्या लोकेशनवरती ते तुम्हाला ऑर्डर डिलिव्हर करतात, बरोबर. मग असं म्हणू शकता ना रे की अमेझॉन सारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये, एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये पण कॉर्डिनेट जॉमेट्रीचा यूज होतो, बरोबर. आता फ्युचर टेक्नॉलॉजी तर अमेझॉनची काय येणार आहे माहितीये का तुम्हाला, तर अमेझॉन असं म्हणतंय की येणाऱ्या फ्युचरमध्ये ना आम्ही ड्रोन्सनी नाही का, ड्रोन्सनी ऑर्डर डिलिव्हर करू नाही का, होम टू होम ड्रोन्सनी. म्हणजे तुम्ही जी ऑर्डर दिली ती ऑर्डर घेऊन ड्रोन येणार तुमच्यापाशी नाही का, म्हणजे इतके पुढे गेले नाही का. मग या सर्व गोष्टींमध्ये, या सर्व ऍप्लिकेशन्स मध्ये नाही का कोऑर्डिनेशन जॉमेट्री युज होते नाही का. या सर्वांमध्ये मॅथमॅटिक्स युज होतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मॅथमॅटिक्सचं ऍप्लिकेशन खूप मस्त आहे नाही का. पहा आता गुगल मॅप सारखी मोठं मोबाईल सॉफ्टवेअर, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्री युज होते. ओके, इस्रो सारखी एक मोठी इन्स्टिट्यूट नाही का, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा युज होतोय. अमेझॉन सारखी एक मोठी मल्टीनॅशनल कंपनी, तिथे कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा युज होतोय. सो मॅथमॅटिक्सची एक स्पेशल ब्रांच आहे नाही का कोऑर्डिनेट जॉमेट्री. कोऑर्डिनेट जॉमेट्रीचं इम्पॉर्टन्स पण खूप आहे. ओके, आणखी एक तुम्हाला एक रिअल लाईफ एक्झाम्पल देतो नाही का मी, रिअल लाईफ की जे तुम्ही आता पाहताय एक्झाम्पल. पहा, इथे एक ग्राफ आहे नाही का, इथे एक ग्राफ आहे. हा ग्राफ मी कुठून घेतलाय माहितीये का, जस्ट गुगल मॅप वरती मी सर्च केलं की कोविड-19च्या केसेस, ओके, इन इंडिया, कोविड-19 केसेस इन इंडिया, बस इतकं मी गुगल वरती सर्च केलं तर मला हा ग्राफ मिळून गेला नाही का. हा ग्राफ मिळाला, पहा ना. या ग्राफ वरती काय सांगितलेलं आहे पहा नाही का, इकडे सारे नंबर्स दिले आहेत बघा. इथं 0 दिलेला आहे, 100K दिलेला आहे, 200K, 300K, 400K. हे जे सर्व नंबर्स आहेत ना, हे सर्व नंबर्स म्हणजे नंबर ऑफ कोविड केसेस आहेत बरं का. हे सर्व नंबर्स जे आहेत ह्या नंबर ऑफ कोविड केसेस आहेत, नंबर ऑफ कोविड केसेस. आणि हा जो एक्स ऍक्सिस आहे ना, या एक्स ऍक्सिस वरती टाइम प्लॉट केलेला आहे. एक्स ऍक्सिस वरती काय प्लॉट केलेला आहे, टाइम, म्हणजे डेट आहे नाही का, टाइम इन द फॉर्मॅट डेट आहे नाही का. सो काय केलेलं आहे त्यांनी असा ग्राफ प्लॉट केलेला आहे की नाही का, ठीक आहे बाबा, इथे किती आहे रे, इथे कन्सिडर करतो की इथे 11 जून आहे, 11 जूनला कोविडच्या केसेस किती होत्या, इतक्या होत्या, अशा नाही का. 27 ऑगस्टला कोविडच्या केसेस किती होत्या, इतक्या होत्या. ओके, म्हणजे हा सर्व डेटा त्यांनी काय केलेला आहे रे, एका ग्राफ वरती प्लॉट केलेला आहे आणि या सर्व पॉइंट्स मधून जाणारा एक ग्राफ काढलेला आहे. आणि मग तुम्हाला हे सर्व स्टॅटिस्टिकल डेटा दिसतोय नाही का. म्हणजे पहा ना, म्हणजे खूप सारा डेटा आपण एका ग्राफनी अनालाइज करू शकतो. येतंय का लक्षात, म्हणजे खूप सारा डेटा एका ग्राफ मध्येच आपल्याला समजून जातोय. हा, 27 ऑगस्टला किती होत्या कोविड केसेस, इतक्या होत्या. 12 नोव्हेंबरला किती होत्या कोविडच्या केसेस, इतक्या होत्या. 28 जूनला कोविडच्या केसेस किती होत्या, इतक्या होत्या. ओके, 28 एप्रिल म्हणजे काल नाही का, काल पहा किती केसेस होत्या. न्यू केसेस 3,79,308, इतक्या केसेस होत्या इंडियामध्ये, ऍक्टिव्ह केसेस आहेत बरं का या. सो पहा ना, म्हणजे इतका सारा मोठा डेटा आपल्याला एक ग्राफ सांगून जातोय. मग हे तर कोऑर्डिनेट जॉमेट्रीचंच ऍप्लिकेशन आहे ना. कोऑर्डिनेट जॉमेट्रीच्या हेल्पनीच आपण काय केलं रे, हा सर्व इतका सारा मोठा डेटा, इतका सारा लेंदी डेटा आपण प्लॉट करू शकलो. सो हे तर कोऑर्डिनेट जॉमेट्रीचं ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे, हीच कोऑर्डिनेट जॉमेट्री काय करायचं रे, आपल्याला डिटेलमध्ये पाहायची. ओके, सर्व बेसिक टर्मिनॉलॉजीज आपल्याला या कोऑर्डिनेशन जॉमेट्रीच्या रिलेटेड कव्हर करून घ्यायच्यात या चॅप्टर मध्ये आपल्याला. ठीक आहे, हे तर तुम्हाला ऍप्लिकेशन दिलं. ठीक आहे, आता आपण स्टार्ट करू, सिलेबसला स्टार्ट करू. ओके, सो इथपर्यंत सर्वांना समजलं का रे, आलं का लक्षात, यूज सर्वांना लक्षात आला की नाही का. आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री का शिकतोय, याचं इम्पॉर्टन्स कळालं का तुम्हाला सर्वांना. येस ऑर नो मला फक्त सांगा माइक ऑन करून. हो सर, कळालं. ठीक आहे, मग पुढे जाऊ आपण नाही का आता कोऑर्डिनेशन जॉमेट्री मध्ये पुढे जाऊ. ठीक आहे, मॅपिंग ऑफ ए पोझिशन. ओके, कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा यूज कसा असतो, तर पहिला यूज आहे की मॅपिंग ऑफ ए पोझिशन. एखाद्या पोझिशनचं मॅपिंग करायचं असेल ना, तर आपल्याला कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा यूज होतो. फॉर एक्झाम्पल
तुम्हाला मला एक्सप्लेन करायचंय नाही का, मला तुम्हाला माझी पोझिशन आत्ताची एक्सप्लेन करायची. मी तुम्हाला लेक्चर देतोय कुठेतरी बसून, बरोबर, आणि ही पोझिशन मला तुम्हाला एक्सप्लेन करायची. तर मी कशी करू शकेन रे? तर त्यासाठीचा हा एक वे मी इथे रिप्रेझेंट केलेला आहे नाही का. सांगतो तुम्हाला. आता मी तुम्हाला जिथे बसून लेक्चर देतोय ती पोझिशन तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. पहा, मी एका रूम मध्ये आहे आणि या रूमचा मी एक टॉप व्ह्यू घेतलेला आहे. टॉप व्ह्यू म्हणजे वरून पाहिलेलं आहे या रूमला मी नाही का. आणि या सर्व हे सर्व ब्लॉक्स दिसतात ना तुम्हाला, हे जे सर्व ब्लॉक्स दिसतात, हे सर्व ब्लॉक्स जे आहेत, ओके, रेक्टँगल ब्लॉक्स जे आहेत ना, असं कन्सिडर करा की त्या फ्लोअरवरच्या टाइल्स आहेत नाही का. या सर्व काय आहेत? फ्लोअरवरच्या टाइल्स आहेत. ओके, आणि ह्या रूम मध्ये ना, या रूम मध्ये 1 2 3 4 आणि 5 म्हणजे असे कॉलम्स आहेत नाही का. 5 कॉलम्स आहेत. ओके, आणि रोज किती आहेत सांगतो. 1 2 3 4 5 6. इतकं तर लक्षात आलं की मी काय केलंय, फ्लोअरचा प्लॅन इथे ड्रॉ केलेला आहे. ओके, मी अशा रूम मध्ये आहे की ज्या रूम मध्ये नाही का इथे 5 इथपर्यंत 5 × 6 म्हणजे टोटल 30 टाइल्स आहेत. आणि या 30 टाइल्स अशा पद्धतीने अरेंज आहेत की नाही का, 1 2 3 4 5 असे कॉलम्स आहेत. ओके, आणि 1 2 3 4 5 6 इतक्या काय रोज आहेत. ओके, ही अशी माझी एक रूम आहे असं कन्सिडर करा. ओके, आता तुम्हाला एक्सप्लेन करतो माझी पोझिशन कुठे आहे या रूम मध्ये, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहा, ही अशी रूम आहे. तुम्हाला इथे सांगतो नाही का, इथे डोअर आहे नाही का. हा जो फर्स्ट ब्लॉक आहे ना, हा फर्स्ट ब्लॉक जो दिसतोय ना, इथे डोअर आहे. इथे एंट्रीला डोअर आहे. इथे अशा पद्धतीने इथे एक डोअर आहे. ओके, इथून एंट्री करायची नाही का, या रूम मध्ये एंट्री करायची. ओके, ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी रेकॉर्डेड लेक्चर्स देत होतो, बरोबर, तर त्यासाठी नाही का मी एक बोर्डचं सेटअप केलं होतं नाही का, व्हाईट बोर्डचं सेटअप केलं होतं. तो व्हाईट बोर्ड ना मी इथे लावला होता, असं नाही का, इथे लावला होता, इतक्या पोझिशन मध्ये नाही का, असा लावला होता. इतक्या पोझिशन मध्ये तो व्हाईट बोर्ड लावला होता आणि मी रेकॉर्डिंग करत होतो नाही का. अशी पोझिशन होती त्या बोर्डची. नंतर आणखी तुम्हाला सांगतो नाही का, इथे 2 कप बोर्ड्स आहेत नाही का. इथून ओके इथपर्यंत एक कप बोर्ड आहे. अशा पद्धतीने इथे एक कप बोर्ड आहे, इतकं एक मोठं कप बोर्ड आहे आणि एक छोटं कप बोर्ड आहे इथपर्यंत असं. ओके, कप बोर्ड 1 आहे इथे, कप बोर्ड 1 आहे इथं, कप बोर्ड 2 आहे. असे 2 कप बोर्ड्स आहेत रूम मध्ये. ठीक आहे, इथून डोअर मधून आलात ना, तर कन्सिडर करा नाही का, ही जे बॉर्डर दिसते ना रे, या मोठ्या रेक्टँगलची जी बॉर्डर दिसते ना, या वॉल्स आहेत असं कन्सिडर करा. या सर्व वॉल्स आहेत नाही का, या सर्व वॉल्स आहेत असं कन्सिडर करा. या सर्व वॉल्स आहेत या रूमच्या. या सर्व वॉल्स आहेत. आता आणखी काही गोष्टी सांगतो नाही का. इथे जर आलात ना थोडस, तर इथे नाही का, इथे एक इलेक्ट्रिकचा स्विच आहे या वॉलवरती. इलेक्ट्रिकचा स्विच आहे या रूम मध्ये, इलेक्ट्रिकचा स्विच आहे. ओके, आणि तुम्हाला सांगतो मी, इथे ना या साईडला जर आलात, इथून या साईडला जर आलात, तर इथून ना 2 to 4 मध्ये ना इथे इतकी मोठी विंडो आहे, स्लायडिंग वाली विंडो आहे. काय रे, स्लायडिंग विंडो आहे. ओके, आणि माझी पोझिशन सांगतो आता तुम्हाला की मी इथे बसलेलो आहे नाही का, इथे बसलेलो आहे मी. ओके, इथे मी आहे नाही का, इथे माझी पोझिशन आहे, इथे मी बसलेलो आहे चेअर आणि टेबल घेऊन, आणि इथून तुम्हाला मी लेक्चर देतो. आलं लक्षात? मॅपिंग करणं म्हणजे काय समजलं की नाही का. मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की मी कुठून लेक्चर देतोय. बरं, मी एका रूम मध्ये आहे, मग थोडंसं काय केलं, त्या रूमचं एक स्ट्रक्चर ड्रॉ केलं. एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये नाही का, एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये मी टाइल्स ड्रॉ करून घेतला आणि टाइल्स वरती माझी पोझिशन कुठं आहे ते सांगितलं. ओके, आलं सर्वांच्या लक्षात? हे स्ट्रक्चर सर्वांच्या लक्षात आलं का मला सांगा, येस ऑर नो? हो सर. आलं. सो तुम्ही असं करू शकाल का रे, तुम्ही आता जिथं बसलाय आणि लेक्चर ऐकताय, ती पोझिशन मला तुम्ही एक्सप्लेन करायची नाही का. म्हणजे आज काय करा, तुम्ही लेक्चर झाल्यानंतर ना तुम्ही तुमची पोझिशन ड्रॉ करून दाखवा मला स्वतःची नाही का. हा सर, मी या रूम मध्ये आहेत, अशा इतक्या टाइल्स आहेत या रूम मध्ये, इतके कॉलम्स आहेत आणि इतक्या रोज आहेत नाही का, इथे असं डोअर आहे वगैरे नाही का. मी जसं एक्सप्लेन केलं ना तुम्हाला, तसं तुम्ही आता जिथं ज्या पोझिशनला बसलेला आहे आणि लेक्चर ऐकताय, ती पोझिशन मला एक्सप्लेन करा तुम्ही नाही का. म्हणजे त्याचा ग्राफ असा करा आणि नोटबुक मध्ये ड्रॉ करून ठेवा नाही का. चालेल?
चालेल, कराल हे, जमेल तुम्हाला? ठीक आहे, प्रोसीड हो मी पुढे आता. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइडला जातो मी. पहा, आता आपल्याला पाहायचं आहे की कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे असतं काय? कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आपण आतापर्यंत पाहिलं ना रे, नंबर लाईन पाहिलं बरोबर, नंबर सिस्टीम फर्स्ट चॅप्टर पाहिला, त्यामध्ये आपण नंबर लाईन काय असतं ते पाहिलं बरोबर. नंबर लाईन मध्ये काय असतं, नंबर लाईन वरती काय करू शकतो रे आपण, सर्व रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स काय करू शकतो रे, प्लॉट करू शकतो, अशी ती लाईन असते. ओके, तर मी काय करतो रे, अशा 2 लाईन्स घेतो. किती घेतो? 2 नंबर लाईन्स घेतो आणि एकमेकींना परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. 2 नंबर लाईन्स घेतो आणि एकमेकींना परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. जसं की नाही का, इथे ही एक लाईन घेतलेली आहे, पहा नाही का, ही एक हॉरिझॉन्टल लाईन मी घेतलेली आहे, ही एक हॉरिझॉन्टल लाईन घेतलेली आहे आणि ही एक व्हर्टिकल लाईन घेतलेली आहे बरोबर. आणि या 2 लाईन्स मधला अँगल किती आहे? 90 डिग्री आहे असं म्हणतो. ओके, असं कन्सिडर करा की या दोन्ही नंबर लाईन्स आहेत बरं का, दोन्ही नंबर लाईन्स आहेत. तर पहा, जी हॉरिझॉन्टल लाईन असते ना रे, जी हॉरिझॉन्टल लाईन असते, हॉरिझॉन्टल लाईन, हॉरिझॉन्टल लाईनलाच काय म्हणतात रे, एक्स ऍक्सिस असं म्हणतात. हॉरिझॉन्टल लाईनलाच काय म्हणतात? एक्स ऍक्सिस असं म्हणतात. आणि जी व्हर्टिकल लाईन असते ना, हॉरिझॉन्टल लाईनला परपेंडिक्युलर जी व्हर्टिकल लाईन असते, त्या व्हर्टिकल लाईनला म्हणतात वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस, व्हर्टिकल लाईनला म्हणतात वाय ऍक्सिस. ठीक आहे, पहा, एक्स ऍक्सिसला आणखी एक नाव आहे बरं का, एक्स ऍक्सिसला आणखी एक नाव आहे. एक्स ऍक्सिसला असंही म्हणतात ऍब्सिसा. काय म्हणतात? ऍब्सिसा. ऍब्सिसा असंही म्हणतात. जसं नाही का, आपल्याला पण 2 नाव असतात ना रे, एक प्रेमाचं नाव असतं, लाडकं नाव असतं, आणि एक आपलं ओरिजिनल नाव असतं बरोबर. तसं नाही का, आपण प्रेमाने काय म्हणतो रे, म्हणजे जनरली काय म्हणतो बाबा, एक्स ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. म्हणजे प्रेमाचं नाव काय आहे? एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस बरोबर. बट एक्स ऍक्सिसचं असं पण नाव आहे बरं का, एक दुसरं नाव आहे एक्स ऍक्सिसचं, ऍब्सिसा म्हणून नाही का. एक्स ऍक्सिसलाच काय म्हणतात? ऍब्सिसा असं म्हणतात. आणि वाय ऍक्सिसला आणखी एक नाव आहे की त्याला म्हणतात ऑर्डिनेट. ऑर्डिनेट असं म्हणतात. वाय ऍक्सिसला आणखी एक नाव आहे, काय? ऑर्डिनेट म्हणून. ही दोन्ही नावं लक्षात ठेवा नाही का. एक्स ऍक्सिस म्हणजे जी हॉरिझॉन्टल लाईन असते तिला एक्स ऍक्सिस म्हणतात. एक्स ऍक्सिसच आणखी एक नाव असतं ऍब्सिसा. जी व्हर्टिकल लाईन असते तिला वाय ऍक्सिस असं म्हणतात. वाय ऍक्सिसच आणखी एक नाव आहे ऑर्डिनेट. ओके, आणि हे हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन्स कशा असतात तर एकमेकींना या परपेंडिक्युलर असतात. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये या दोघी कशा असतात? एकमेकींना परपेंडिक्युलर असतात. आणि या हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन्स म्हणजेच एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस या दुसरं तिसरं काय नसून काय असतात तर एक नंबर लाईन्स असतात. काय असतात? नंबर लाईन्स असतात. ओके, सो काय करतो रे आपण, पहा, ही एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. ओके, हा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करतात, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस हे ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटला म्हणतात ओरिजिन. काय म्हणतात त्या पॉइंटला? ओरिजिन असं म्हणतात. ओके, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटला म्हटलं जातं ओरिजिन. ओरिजिन असं म्हणतात. ठीक आहे, मग ओरिजिन पासून जर तुम्ही या डायरेक्शन मध्ये जायला लागलात ना, हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये म्हणजे एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शन मध्ये जायला लागलात, ओरिजिन पासून राईट साईडला जायला लागलात, तर तुम्हाला पॉझिटिव्ह नंबर्स दिसतात. 1 2 3 4 5 इकडे आणखी नसतील नाही का, 6 7 8 9 10 असे नंबर्स असतील. ओके, सो काय म्हटलं जातं याला, सो इतक्या साऱ्या पोर्शनला म्हटलं जातं पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असं म्हणू शकतो ना रे मी. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस या पोर्शनला म्हणू शकतो मी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. ओके, ओरिजिनच्या जर तुम्ही लेफ्ट साईडला गेलात, ओरिजिनच्या जर लेफ्ट साईडला गेलात हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये, ओरिजिनच्या जर लेफ्ट साईडला हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये गेलात तर तुम्हाला निगेटिव्ह नंबर्स मिळतात. -1 -2 -3 -4 -5 इकडे -6 -7 असे नंबर्स असतील नाही का. सो ओरिजिनच्या लेफ्ट साईडचा जो पोर्शन असतो त्याला म्हटलं जातं निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. काय म्हणायचं? निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. कारण का रे, ओरिजिनच्या लेफ्ट साईडला सर्व निगेटिव्ह नंबर्स आहेत. ओके, सिमिलर वाय ऍक्सिस साठी पण आहे नाही का. ओरिजिन पासून जर अप गेलात नाही का, ओरिजिन पासून जर अप गेलात तर तुम्हाला पॉझिटिव्ह नंबर्स मिळत जातात. पॉझिटिव्ह नंबर्स मिळत जातात 1 2 3 4 5. म्हणून याला काय म्हटलं जातं रे, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. काय म्हणतात त्याला? पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस असं म्हणतात. ओरिजिन पासून डाऊन 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 जायला लागलात,
ओरिजिन पासून डाऊन 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 जायला लागला तर तुम्हाला हे नंबर्स मिळतील -1, -2, -3, -4, -5. सो याला काय म्हटलं जातं रे, निगेटिव्ह वाय ऍक्सिस. याला म्हटलं जातं निगेटिव्ह वाय ऍक्सिस. ठीक आहे, आले सर्वांच्या लक्षात? पॉइंट सर्वांच्या लक्षात आले? येस सर. ठीक आहे, काय नाही रे, सिंपल आहे. काय केलं रे, 2 नंबर लाईन्स घेतल्यात की ज्या काय आहेत रे एकमेकींना परपेंडिक्युलर आहे. जी हॉरिझॉन्टल लाईन असते तिला म्हटलं जातं एक्स ऍक्सिस, जी व्हर्टिकल लाईन आहे तिला म्हटलं जातं वाय ऍक्सिस. हॉरिझॉन्टल लाईन एक्स ऍक्सिसलाच आणखी एक नाव आहे, एक्स ऍक्सिसलाच म्हटलं जातं ऍब्सिसा. ओके, वाय ऍक्सिस ही एक व्हर्टिकल लाईन आहे, तिलाच आणखी एक नाव आहे, काय म्हटलं जातं, ऑर्डिनेट. ऑर्डिनेट असं म्हटलं जातं. पहा, नेक्स्ट पॉइंट होता की एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटला म्हटलं जातं ओरिजिन. त्या पॉइंटला म्हटलं जातं ओरिजिन. ओरिजिन पासून जर तुम्ही हॉरिझॉन्टली राईटला गेलात, ओरिजिन पासून जर तुम्ही हॉरिझॉन्टली राईटला गेलात तर तुम्हाला पॉझिटिव्ह नंबर्स मिळतात 1 2 3 4 5 6 7. ओके, म्हणून या पोर्शनला काय म्हटलं जातं रे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. या पोर्शनला काय म्हटलं जातं, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. ओके, ओरिजिन पासून जर तुम्ही लेफ्ट साइडला गेलात, ओके, ओरिजिन पासून लेफ्ट साइडला हॉरिझॉन्टली गेलात तर तुम्हाला निगेटिव्ह पॉइंट्स मिळत जातात, निगेटिव्ह पॉइंट्स मिळत जातात. म्हणून या सर्व पॉइंट्सना काय म्हटलं जातं, या सर्व पोर्शनला काय म्हटलं जातं, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. करेक्ट करेक्ट, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. आता ओरिजिन पासून जर तुम्ही वाय डायरेक्शन मध्ये, नाही का, ओरिजिन पासून वाय डायरेक्शन मध्ये किंवा व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये, ओरिजिन पासून व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये अप गेलात तर तुम्हाला पॉझिटिव्ह नंबर्स मिळत जातात. म्हणून या पोर्शनला म्हणलं जातं पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. ओके, हा. आणि ओरिजिन पासून जर तुम्ही डाऊन डायरेक्शन मध्ये आलात तर तुम्हाला निगेटिव्ह नंबर्स मिळत जातात. म्हणून या पोर्शनला म्हणलं जातं निगेटिव्ह वाय ऍक्सिस. या पोर्शनला म्हणलं जातं निगेटिव्ह वाय ऍक्सिस. आल्या का रे, या बेसिक गोष्टी लक्षात आल्या सर्व? खूप हो बेसिक आहे. सर. ठीक आहे, या सर्व सिस्टीमलाच, नाही का, या सर्व सिस्टीमलाच हा जो ग्राफ दिसतोय ना तुम्हाला, यालाच म्हणतात कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, नावावरती जाऊ नका, नावाला घाबरायची बिलकुल गरज नाहीये, नाही का. हीच तर आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये असतं काय, ऍक्सेस मध्ये पण असतं ना? हा, एक्स ऍक्सिस असतो, वाय ऍक्सिस असतो, ओरिजिन असतो. काय म्हटलंस, विचार विचार. सर असं झेड म्हणजे काहीतरी Correct. 3D किंवा 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट रिलेटेड असलं तर झेड ऍक्सिस ला पण तसंच असतं ना? बरोबर बरोबर. आता ही कार्टेशियन, राईट. हा करेक्ट, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम ही कशासाठी आहे रे, 2 डायमेन्शनल सिस्टीम साठी आहे. कशासाठी आहे, 2 डायमेन्शनल सिस्टीम साठी आहे. 2 डायमेन्शनल सिस्टीम म्हणजे काय रे, प्लेन सिस्टीम. 2 डायमेन्शनल सिस्टीमलाच काय म्हणतात, प्लेन सिस्टीम. ही कुठे अप्लाय करू शकता तुम्ही, प्लेन वरती अप्लाय करू शकता. प्लेन म्हणजे काय असतं रे, प्लेन म्हणजे जसं की नाही का, तुम्ही नोटबुकचं पेज घेतलं ना, नोटबुकचं पेज, तर हा एक प्लेन झाला. प्लेन म्हणजे अशी स्पेस असते की ज्याला थिकनेसच नसतो, नाही का, की ज्याला झेड डायरेक्शनच नसते, अशी स्पेस, त्याला म्हणायचं असतं प्लेन. तर या प्लेन साठी ही ऍप्लिकेबल असते, नाही का, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. पण आणखी एक ऍक्सिस असतो, नाही का. एक क्वेश्चन विचारला मला की हा, आणखी एक ऍक्सिस असतो, झेड ऍक्सिस असतो. बरोबर, झेड ऍक्सिस असतो. तर झेड ऍक्सिस असेल तर त्याला आपण 3 डायमेन्शनल सिस्टीम असं म्हणतो, नाही का, की जी आपल्याला पुढे जाऊन पाहायची. बरोबर, म्हणजे तुम्हाला सांगतो 11th स्टँडर्ड मध्ये आपल्याला पाहायचंय की 3 डायमेन्शनल सिस्टीम. ओके, पण आता बस लक्षात ठेवा की नाही का, नोटबुकचं पेज जे आहे ना त्याला प्लेन असं म्हणतात, नाही का. या प्लेन वरती प्लॉट करू शकेल अशी सिस्टीम जी असते तिला म्हटलं जातं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. आलं लक्षात? हो सर. ठीक आहे, सर हा बोल. जाऊ, प्रोसीड करू पुढे. हो सर. ठीक आहे, क्वाड्रंट्स. क्वाड्रंट्स म्हणजे काय पाहायचंय, कुणी ऐकलेत का रे, हे पहिल्यांदा वर्ड ऐकलेत की पहिल्यांदाच ऐकताय तुम्ही, वर्ड्स पहिल्यांदाच ऐकताय का, क्वाड्रंट्स वगैरे, की याच्या अगोदर ऐकलेले आहेत हे वर्ड्स? सांगाल का मला माईक ऑन करून? सर पहिल्यांदाच. पहिल्यांदाच ऐकताय, बरोबर, ठीक आहे. क्वाड्रंट्स म्हणजे काय सांगतो, नाही का. हे जे पार्ट्स दिसत आहेत का तुम्हाला, हे 4 पार्ट्स दिसत आहेत, 4 पार्ट्स दिसत आहेत. हा एक पोर्शन आहे, पहा, हा एक पोर्शन आहे, हा एक पार्ट दिसतोय, हा एक पार्ट दिसतोय, हा एक पार्ट दिसतोय आणि हा एक पार्ट दिसतोय. असे 4 पार्ट्स पडलेले दिसत आहेत. या एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मुळे काय झालेत, हे 4 पार्ट्स पडलेत, नाही का. या 4 पार्ट्स नाही का, या इंडिव्हिज्युअल पार्टलाच काय म्हणतात रे, क्वाड्रंट असं म्हणतात. म्हणजे जसं की नाही का, हा जो पहिला वाला
मी ड्रॉ केला सर्कल, याला म्हटलं जातं फर्स्ट क्वाड्रंट. काय म्हणतात रे याला? फर्स्ट क्वाड्रंट. हा जो सेकंड वाला ड्रॉ केला याला म्हणतात सेकंड क्वाड्रंट. याला काय म्हणतात? सेकंड क्वाड्रंट. पुन्हा इथे आलो, याला म्हटलं जातं थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट. आणि याला म्हटलं जातं फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे काय रे, ह्या एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मुळे काय झाले रे, या प्लेनचे काय रे, फोर काय झाले, 4 पार्ट पडले. बरोबर. या 4 पार्टलाच काय म्हटलं जातं? क्वाड्रंट असं म्हटलं जातं. ओके. आणि नॉमिनेशन असंच करायचं बरं का. हाच फर्स्ट क्वाड्रंट असतो नाही का. तुम्ही म्हणाल सर हा फर्स्ट, याला द्या ना सेकंड. नाही नाही, हे कन्व्हेन्शन आहे, स्टँडर्ड कन्व्हेन्शन आहे. काय सांगतो मी? स्टँडर्ड कन्व्हेन्शन आहे. सर्व दुनियेत असंच फॉलो केलं जातं, आपण पण तसंच फॉलो करायचं. याला स्टँडर्ड कन्व्हेन्शन असं म्हणतात नाही का. स्टँडर्ड कन्व्हेन्शन. म्हणजे दुनियेने ऍक्सेप्ट केले नाही का. यालाच आपण फर्स्ट म्हणू नाही का. यालाच आपण फर्स्ट म्हणू, यालाच आपण सेकंड म्हणू, यालाच आपण थर्ड म्हणू, यालाच आपण फोर्थ म्हणू. ओके. कारण तुम्ही जर समजा एखादं ड्रॉइंग बनवलं तिथं नाही का, आणि तुमच्या मते फर्स्ट क्वाड्रंट हा आहे. ओके. फर्स्ट क्वाड्रंट हा आहे, सेकंड क्वाड्रंट हा आहे. ओके. आणि अमेरिकेतला एखादा क्लायंट आहे तुमचं समजा नाही का, आणि त्याच्या मते नाही का की हा फर्स्ट क्वाड्रंट आहे आणि हा सेकंड क्वाड्रंट आहे. मग तुम्ही जे ड्रॉइंग बनवलंय ते त्याच्या दृष्टीनं चुकीचं आहे. बरोबर. त्याच्या दृष्टीने चुकीचं आहे. मग अशा गोष्टीमुळे काय होऊ शकतात रे, प्रॉब्लेम्स होऊ शकतात. प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणून काय केलं जातं रे, एक स्टँडर्ड कन्व्हेन्शन ठेवलं जातं. म्हणजे पूर्ण जगामध्ये नाही का, पूर्ण जगामध्ये सर्व जगामध्ये जितके देश आहेत ना, ते सर्व एक स्टँडर्ड कन्व्हेन्शन फॉलो करतात. हा ठीक आहे. सर्वांनी काय करायचं रे, हाच फर्स्ट क्वाड्रंट मानायचा, हाच सेकंड मानायचा, हाच थर्ड मानायचा आणि हाच फोर्थ मानायचा. ओके. सो हा जो फर्स्ट पार्ट आहे त्याला म्हटलं जातं फर्स्ट क्वाड्रंट. आता पहा, फर्स्ट क्वाड्रंट बनलाय कसा रे. हा इतका पोर्शन आहे, या इतक्या पोर्शनला मी काय म्हणलो होतो रे, कुणी सांगेल का? आत्ता सांगितलं. 0 पासून हॉरिझॉन्टली मी राईटला गेलो, तर इतक्या पोर्शनला काय म्हटलं होतं मी? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. करेक्ट करेक्ट. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. ओके. ह्या ओरिजिन पासून व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये मी अप गेलो होतो. सो इतक्या साऱ्या पोर्शनला मी काय म्हणलो होतो रे, कुणी सांगेल? पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. करेक्ट. बरोबर आहे, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. मग लक्ष द्या नाही का, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस हे दोघं मिळून काय करतात रे, फर्स्ट क्वाड्रंट फॉर्म करतात. असा क्वेश्चन विचारला तर लिहायला आलं पाहिजे तुम्हाला नाही का, की पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस हे दोघे मिळून काय करतात रे, फर्स्ट क्वाड्रंट फॉर्म करतात. बरोबर आहे ना रे? येस ऑर नो? बरोबर की चुकीचं? ओके. काय बरोबर. हा ठीक आहे. मग सेकंड क्वाड्रंट कसा बनतो सांगा, तुम्हीच सांगा नाही का. सेकंड क्वाड्रंट कसा बनतो? नेगेटिव्ह निगेटिव्ह एक्सेस आणि पॉझिटिव्ह एक्सेस. करेक्ट. हा, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आणि पॉझिटिव्ह ऍक्सिस हे दोघं मिळून काय करतील रे, सेकंड क्वाड्रंट बनवतील. सेकंड क्वाड्रंट बनवतील. ओके. थर्ड क्वाड्रंट सांगा. थर्ड क्वाड्रंट सांगा मला. निगेटिव्ह एक्स ऍक्सिस अँड नेगेटिव्ह वाय एक्सेस. करेक्ट. हे दोघं मिळून काय करतील रे, थर्ड क्वाड्रंट बनवतील. आणि फोर्थ क्वाड्रंट कोण बनवेल? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि निगेटिव्ह वाय ऍक्सिस हे दोघं मिळून काय करतील? हे दोघे मिळून काय करतील? फोर्थ क्वाड्रंट बनवतील. आलं लक्षात? क्वाड्रंट्स म्हणजे काय रे, कप्पे. ओके. इन मराठी क्वाड्रंट्स म्हणजे काय, कप्पे. ओके. जसे कपबोर्ड मध्ये कसे असतात रे कप्पे, तसे नाही काय क्वाड्रंट्सचे कप्पे आहेत असं समजा नाही का. म्हणजे सॉरी, कोऑर्डिनेट सिस्टीमचे कप्पे आहेत असं समजा. त्यालाच काय म्हटलं जातं, क्वाड्रंट्स असं म्हटलं जातं. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. आता आणखी एक गोष्ट मला एक्सप्लेन करायची आहे नाही का. हे तर तुम्हाला समजलं क्वाड्रंट्स म्हणजे काय, फक्त सांगा. ठीक आहे, नंतर घेतो नाही का. आधी तुम्हाला पॉइंट प्लॉट करायला शिकवतो मी, त्याच्यानंतर एक्सप्लेन करतो नाही का. फर्स्ट क्वाड्रंट एक पॉइंट मला नंतर तुम्ही रिमेंबर करून द्याल की सर की एक पॉइंट तुम्हाला सांगायचा क्वाड्रंट्स मधला नाही का, की तुम्ही लास्टला सांगणार होता म्हणून. ओके चालेल? ठीक आहे, पुढे जातो मी. फाइंडिंग द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट. ओके. फाइंडिंग द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट. लक्ष द्या नाही का, मी इथे एक पॉइंट प्लॉट करतो. हा एक ग्राफ आहे नाही का, ह्याला ग्राफ पेपर असं म्हणतात नाही का. इथे मी हा एक पॉइंट प्लॉट करतो. हा एक पॉइंट प्लॉट केला. सो 2,2
सो हे जे मी लिहिलं ना या पॉइंटला मी एक नंबर दिला बरोबर 2,2 याला काय म्हटलं माहितीये याला काय म्हटलं जातं माहितीये का कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट काय म्हटलं जातं कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट या पॉइंटला मी नाव देतो नाही का या पॉइंटला नाव देतो ए पॉइंट देतो नाही का सो असं म्हणायला असं रीड केलं जातं की ए पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 2,2 ए पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 2,2 तर हा फर्स्ट वाला 2 जो आहे ना तो काय रिप्रेझेंट करत असतो हा फर्स्ट वाला 2 जो आहे ना तो एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट रिप्रेझेंट करत असतो हा फर्स्ट वाला 2 काय रिप्रेझेंट करत असतो एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट पहा एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट किती आहे 2 ओके आणि हा सेकंड वाला 2 काय करत असतो वाय ऍक्सिस वरचा पॉइंट रिप्रेझेंट करत असतो वाय ऍक्सिस वरचा पॉइंट रिप्रेझेंट करत असतो ओके सो 2,2 याचे कोऑर्डिनेट्स काय झाले 2,2 म्हणजे पहिल्यांदा सांगताना काय सांगायचं रे एक्स कोऑर्डिनेट सांगायचा या 2 ला काय म्हटलं जातं एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट आणि या 2 ला काय म्हटलं जातं वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट असं म्हटलं जातं ठीक आहे आता तुम्हाला म्हटलं नाही का की मी इथे एक पॉइंट प्लॉट केला दिसला या पॉइंटचे कोऑर्डिनेट सांगा असं जर म्हटलं तर काय सांगाल रे तुम्ही हा एक बी पॉइंट आहे या बी पॉइंटचे कोऑर्डिनेट सांगा मला कोण सांगेल -2 आणि 2 -2 -2 नाही रे पहिल्यांदा काय सांगितलं मी एक्स कोऑर्डिनेट सांगायचा पहिल्यांदा एक्स कोऑर्डिनेट सांगायचा आणि नंतर कॉमा देऊन वाय कोऑर्डिनेट सांगायचा 2 आणि -2 करेक्ट 2 आणि -2 म्हणजे बी पॉइंटचे कोऑर्डिनेट झाले 2 आणि -2 ठीक आहे आणखी एक पॉइंट प्लॉट करतो पहा इथे करतो हा पॉइंट सी म्हणतो याला नाही का सांगा रे याचे कोऑर्डिनेट्स काय असतील सी पॉइंटचे y -4 करेक्ट -4 कॉमा वाय कोऑर्डिनेट किती असेल याचा वाय कोऑर्डिनेट्स किती असेल -4 करेक्ट ना -4 कॉमा -4 हे याचे कोऑर्डिनेट झाले आता आणखी एक पॉइंट प्लॉट करतो इथे पॉइंट प्लॉट करतो सांगा रे याचे -4 आणि 3 करेक्ट -4 आणि 3 लक्ष द्या कायम लक्षात ठेवायचं पहिल्यांदा सांगताना एक्स कोऑर्डिनेटच सांगायचा आणि दुसऱ्यांदा सांगताना वाय कोऑर्डिनेटच सांगायचा ओके हे पण स्टँडर्ड कन्व्हेन्शन आहे असं समजून घ्या नाही का हे पण स्टँडर्ड कन्व्हेन्शन आहे आलं लक्षात ठीक आहे आता एक गोष्ट ऑब्झर्व करू आपण नाही का तुम्हाला पॉइंट तर सांगायला यायला लागले नाही का ठीक आहे आता लक्ष द्या मी काय करतो रे फर्स्ट क्वाड्रंट घेतो नाही फर्स्ट क्वाड्रंट वरती ऑब्झर्व करतो हा फर्स्ट क्वाड्रंट आहे असं समजा ठीक आहे आता काय करतो रे बॅक स्लाइडला जातो ओके जो तुम्हाला म्हटलं होतं ना की मला रिमेंबर करून द्या पॉइंट ओके तो मी आता लगेच एक्सप्लेन करतो तुम्हाला पहा इथेच करतो एक्सप्लेन नाही का हा फर्स्ट क्वाड्रंट आहे बरोबर हा फर्स्ट क्वाड्रंट आहे हा जो आहे हा फर्स्ट क्वाड्रंट आहे फर्स्ट क्वाड असं म्हणतो याला फर्स्ट क्वाड सो मी हा एक पॉइंट घेतो याला म्हणतो ए बी सी झाला हा डी झाला ह्याला ई म्हणतो नाही ई म्हणतो सांगा रे या पॉइंटचे कोऑर्डिनेट सांगा 4 आणि 1 4 आणि 1 नाही का आणखी एक पॉइंट घेतो याच क्वाड्रंट मधला हा एक पॉइंट घेतो नाही का सांगा रे याचे कोऑर्डिनेट सांगा 4 आणि 2 4 आणि 2 हा पहा तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केलीत का म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये नाही का फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सर्व काही पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत रे दोन्ही वाले पॉझिटिव्ह आहेत म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एक्स कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह नंबर आहे वाय कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह नंबर आहे इथे पण एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे आलं ना लक्षात म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मधले सर्वच्या सर्व नंबर्स कसे असतात रे दोन्ही पॉझिटिव्ह असतात आलं लक्षात सिमिलरली आता सेकंड क्वाड्रंटला जंप मारतो नाही का सेकंड क्वाड्रंटला जंप मारतो ठीक आहे हा पॉइंट तर तुम्ही सांगितलेला आहे डी -4,3 आहे ओके आता मला सांगा हा एक पॉइंट घेतो सांगा रे या पॉइंटचे कोऑर्डिनेट सांगा -3,2 करेक्ट ओके मग मी असं म्हणू शकतो का रे की सेकंड क्वाड्रंट मधल्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स कसे असतात रे जसे इथं प्लस असतात
तसे सेकंड क्वाड्रंट मध्ये कसे असतील रे? निगेटिव्ह आणि मग Negative and पॉझिटिव्ह. positive. करेक्ट एक्स करेक्ट निगेटिव्ह, सेकंड पॉझिटिव्ह. एक्झॅक्ट करेक्ट. मायनस कॉमा प्लस. ठीक आहे. आता थर्ड क्वाड्रंट मध्ये जातो. थर्ड क्वाड्रंट मध्ये आता एक्झाम्पल देत नाही, तुम्ही डायरेक्ट सांगाल मला, नाही का? मायनस मायनस. Minus. मायनस कॉमा मायनस, आलं लक्षात. फोर्थ क्वाड्रंट मध्ये पण तुम्ही डायरेक्ट सांगून प्लस टाका. मायनस. प्लस मायनस. Plus minus. करेक्ट. प्लस मायनस. हा, ही गोष्ट कधीच चुकायची नाही, नाही का? कोणती गोष्ट चुकायची नाही? की पहिल्यांदा कायम एक्स कॉर्डिनेट रिप्रेझेंट करायचा आणि नंतर कॉमा देऊन वाय कॉर्डिनेट रिप्रेझेंट करायचा. आलंय सर्वांच्या लक्षात? ठीक आहे. नेक्स्ट पॉइंटला जातो, नाही का? आता काय केलं रे आपण? कॉर्डिनेट्स पॉइंट केले याच्यामध्ये. आता काय करायचं रे? फक्त प्लॉट करायचं आहे, नाही का? एखादा पॉइंट जर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला प्लॉट करता आला पाहिजे ग्राफ पेपरवर. हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे जे पेज दिसतंय ना, याला म्हटलं जातं ग्राफ पेपर. ग्राफ पेपर असं म्हणतात, माहिती असेल तुम्हाला, नाही का? ग्राफ पेपर असं म्हणतात. ओके. आणि हेच दोन ऍक्सिस आहेत, एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. ओके. तर तुम्हाला काय करावं लागतं रे? इथे स्केल घ्यावं लागतं, नाही का? जर तुम्हाला म्हटलं की नाही का की 4,5 हा पॉइंट प्लॉट करा, नाही का? 4,5 हा प्लॉट करा या ग्राफ पेपरवरती, असं तुम्हाला म्हटलं तर एक गोष्ट मला सांगा, नाही का? हा 4 आहे, हा कोणता कॉर्डिनेट आहे? एक्स कॉर्डिनेट आहे की वाय कॉर्डिनेट आहे? एक्स. करेक्ट, एक्स कॉर्डिनेट. आणि हा जो 5 आहे, हा एक्स कॉर्डिनेट आहे की वाय कॉर्डिनेट आहे? वाय. वाय कॉर्डिनेट. ओके, वाय कॉर्डिनेट. ठीक आहे. हा पॉइंट मला काय करायचा रे? या ग्राफ वरती प्लॉट करायचा. सो पहिल्यांदा काय करून घेईन रे मी? मला माहितीये की एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ज्या पॉइंटला काय करतात? इंटरसेक्ट करतात, त्या पॉइंटला मी काय म्हणतो रे? ओरिजिन. त्या पॉइंटला म्हणतो ओरिजिन, की ज्याचा कॉर्डिनेट असतात 0,0, की ज्याचे कॉर्डिनेट्स काय असतात? 0,0. नंतर काय करत जातो रे मी? हा एक ब्लॉक दिसतो ना, इथे मी 1 प्लॉट करतो. 1 प्लॉट करतो. ही दुसरी लाईन दिसते, इथे 2 प्लॉट करत जातो. इथे 3 प्लॉट करतो, इथे 4 प्लॉट करतो, इथे 5, इथे 6, इथे 7, इथे 8, इथे 9, इथे 10 असं प्लॉट करत जाईल मी नंबर्स. ओके. आणि वाय ऍक्सिस वरती पण काय करतो? इथे प्लॉट करतो. इथे 1, इथे 2, इथे 3, इथे 4, इथे 5, 6, 7. ठीक आहे. कोणता पॉइंट प्लॉट करायचा होता? प्लस प्लस, बरोबर. 4,5 दोघेही प्लस प्लस आहेत ना रे? दोघेही प्लस प्लस आहेत, बरोबर. म्हणजे मला सांगा कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल हा पॉइंट? फर्स्ट. फर्स्ट. करेक्ट. आलं का लक्षात? असे पण क्वेश्चन्स बनतात बरं का, हे लक्ष द्या, नाही का? तुम्हाला असे डायरेक्ट पॉइंट देतील, नाही का? 4,5 असा पॉइंट देतील आणि विचारतील, नाही का, अरे कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे हा पॉइंट? तर लक्षात आलं पाहिजे, नाही का? 4 आणि 5 दोघेही पॉझिटिव्ह आहेत ना, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे हा पॉइंट. ठीक आहे. आता प्लॉट करू. आता एक्स कॉर्डिनेट किती आहे? 4. एक्स कॉर्डिनेट एक्स ऍक्सिस वरती 4 ला जाईन. वाय कॉर्डिनेट 5 आहे, नाही का? वाय कॉर्डिनेट 5 आहे. इथून आलो, वाय कॉर्डिनेट इथे 5 आहे, नाही का? इथून इथे येईल, म्हणजे हा पॉइंट झाला तो, नाही का? 4,5. आलं लक्षात कसा प्लॉट केला? हो सर. 4,5. ठीक आहे. आता आणखी एक टास्क देतो तुम्हाला. -1,3 -1,3 सांगा रे कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल हा पॉइंट? -1,3 Second. करेक्ट. सेकंड. सेकंड क्वाड्रंट मध्ये. का रे? एक्स ऍक्सिस कसा आहे? तर एक्स कॉर्डिनेट कसा आहे? निगेटिव्ह आणि वाय कॉर्डिनेट पॉझिटिव्ह. सो निगेटिव्ह पॉझिटिव्ह कुठं असतं? सेकंड क्वाड्रंट मध्ये. सो मला -1 ला जायचंय ना. सो -1 म्हणजे इथंच, नाही का? एकच युनिट. आणि 3 म्हणजे इथे येईल, नाही का? 3 म्हणजे इथे येईल. सो तो पॉइंट इथे असेल, नाही का? कोणता? -1,3 हा पॉइंट इथे असेल. ठीक आहे. आता म्हटलं की तुम्हाला हा पॉइंट प्लॉट करा. -5, -5, -5 प्लॉट करा. काय कराल इथे? थर्ड क्वार्टर मध्ये, बरोबर. दोघेही निगेटिव्ह आहेत, म्हटलं की थर्ड क्वार्टर मध्ये. -1, -2, -3, -4, -5 हा इथे आलो. इकडे पण काय रे? हा फर्स्ट वाला इथे -1. ओके, ठीक आहे. 3, -4 आणि इथे -5. -5 पर्यंत इथे आलो, नाही का? सो -5 आणि इथे 5. सो ठीक आहे. हा इथे प्लॉट करता येईल, नाही का? -5,5. ऍक्च्युली काय झालंय रे? स्क्रीन छोटी आहे ना, त्यामुळे थोडस कॉम्प्लिकेटेड होतंय प्लॉट करायला. ठीक आहे. आणि ग्राफ पेपरचे ब्लॉक्स छोटे छोटे झाले. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 4th पॉइंट सांगतो, नाही का? की 2, -4 कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल? फोर्थ.
फोर्थ क्वाड्रंट मध्ये नाही का. मग 2 जाईन, एक्स ऍक्सिसच्या अलॉंग 2 जाईन, वाय ऍक्सिसच्या अलॉंग निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये -4 जाईन. सो हा पॉईंट झाला नाही का, हा पॉईंट झाला 2, -4. आहे ना सिंपल, प्लॉटिंग अ पॉइंट ऑन अ ग्राफ. कुणाला हो, काही सर. डाऊट या? ठीक आहे, प्रोसीड होऊ का रे पुढे? येस ऑर नो हो, सांगा. सर. बस इतक्या गोष्टी. ठीक आहे, समजलं ना. पुढे जातो आता नाही का. हा, आता एक्सरसाइज 3.1 आहे नाही का. एक्सरसाइज 3.1 आहे. 3.1 आहे. काय सांगितलं एक्सरसाइज 3.1 मधला फर्स्ट क्वेश्चन काय? हाऊ विल यू डिस्क्राईब द पोझिशन ऑफ अ टेबल लॅम्प ऑन युअर स्टडी टेबल टू अनदर पर्सन. म्हणजे काय रे, हा क्वेश्चन सिमिलर आहे कशासारखा? पहिलावाला क्वेश्चन जो आपण पाहिला होता ना, की जसं मी तुम्हाला माझी पोझिशन सांगितली होती रूम मधली, बरोबर? त्या टाइप मध्येच हा क्वेश्चन आहे, त्या टाइप मध्येच हा क्वेश्चन आहे. ओके, म्हणजे तुमचा एक टास्क आहे आज काय करायचं आहे, की तुम्हाला तुमच्या आता लेक्चरला ज्या पोझिशनला बसलाय, ओके, ती पोझिशन ड्रॉ करायची नाही का, ती पोझिशन ड्रॉ करायची. आणि सेकंड टास्क नाही का, की हा क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो नाही, असं कन्सिडर करा की तुम्ही एका टेबलवरती बसलेलो आहे आणि टेबलवरती काय का लॅम्प असतो नाही का, टेबल लॅम्प असतो नाही का स्टडी करण्यासाठी, तर त्याची पोझिशन तुम्हाला एक्सप्लेन करायची. तर काय क्वेश्चन आहे बाबा, तर एक टेबल लॅम्प आहे, म्हणजे एखादा टेबल जर असेल नाही का, तर असा टेबल असेल, असा रेक्टँगल टेबल असेल नाही का, हा टेबल आहे, हा टेबलचा टॉप व्ह्यू आहे नाही का, टेबलला वरून पाहिलंय तुम्ही, आणि इथे काहीतरी तुम्ही चेअर घेऊन बसलेला आहे नाही का, इथे बसलेला आहे चेअरवरती तुम्ही स्वतः नाही का, स्वतः बसलेला आहे आणि इथे स्टडी करताय ना, इथे बुक्स वगैरे आहेत, इथे बुक्स वगैरे आहेत. ठीक आहे. हा, आणि इथे लॅम्प आणला होता नाही का, वेदने आणला होता इथे काहीतरी लॅम्प. ठीक आहे, हा असा वाला इथे लॅम्प आहे. गेलेलं तर मग ते थोडस मोठं झालं. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, या लॅम्पची पोझिशन सांगायची. तर लक्ष द्या नाही का, लक्ष द्या. पोझिशन सांगण्यासाठी ना तुम्हाला कोणताही एक रेफरन्स पॉईंट पकडावा लागतो नाही का, रेफरन्स पॉईंट पकडावा लागतो. जसं की नाही का, इथं पहा, तुम्हाला म्हटलं की नाही का -4,5 हा पॉईंट आपल्याला प्लॉट करायचा होता. तर आपण काय केलं रे, हा ओरिजिन हा एक रेफरन्स पॉईंट पकडला, बरोबर? ओरिजिन काय पकडला, एक रेफरन्स पॉईंट. हा 4,5 पॉईंट आहे, विथ रेफरन्स टू ओरिजिन आहे, विथ रेफरन्स टू ओरिजिन आहे, विथ रेफरन्स टू 0,0 आहे. ओके, म्हणजे इकडून 4 जा इथून, ओके, आणि इथून 5 जा वरती नाही का, मग तुला हा 4,5 पॉईंट मिळेल, असं होतं, बरोबर? म्हणजे ओरिजिन या केसमध्ये काय होता रे, एक रेफरन्स पॉईंट होता. ओरिजिन हा काय होता, एक रेफरन्स पॉईंट होता. म्हणजे कोणत्याही पॉईंटची पोझिशन एक्सप्लेन करण्यासाठी काय लागतो आपल्याला, एक रेफरन्स पॉईंट लागतो. ठीक आहे, आता या लॅम्पची पोझिशन फाइंड आउट करायची आहे ना, मग आपण कोणताही एक रेफरन्स पॉईंट पकडू नाही का. समजा हा टेबलचा कॉर्नर नाही का, हा टेबलचा कॉर्नर, याला तुम्ही रेफरन्स पॉईंट मानलं नाही का, याला रेफरन्स पॉईंट मानलं तर हे असेल नाही का, ह्याला म्हणा एक्स ऍक्सिस, ह्याला म्हणा वाय ऍक्सिस. ओके, म्हणजे टेबलच्या या कॉर्नर पासून इतक्या डिस्टन्स वरती हा लॅम्प आहे, आणि व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये इतक्या डिस्टन्स वरती हा पॉईंट आहे, हे तुम्हाला सांगता येईल, बरोबर? आलं लक्षात सर्वांच्या? कशी हो पोझिशन सर. फाइंड आउट करायची? ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल सर मी हा पण तर रेफरन्स पॉईंट घेऊ शकतो, येस घेऊ शकता नाही का, हा पण रेफरन्स पॉईंट घेऊ शकता. मग या रेफरन्स पॉईंटनी तुम्हाला इथे जावं लागेल, इतकं डिस्टन्स मेजर करावं लागेल, इतकं डिस्टन्स मेजर करावं लागेल. ओके, हा पण घेऊ शकता नाही का, या रेफरन्स पॉईंटनी इतकं डिस्टन्स मेजर करावं लागेल, आणि डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये इतकं डिस्टन्स मेजर करावं लागेल. बस मिळून जाईल. आला सर्वांच्या क्वेश्चन लक्षात? हो सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनला जातो नाही का मी. सेकंड क्वेश्चन पहा काय नाही का. A city has 2 main roads. तिघच राहिलेत नाही का, कौस्तुभ, मृण्मय आणि वेद. बाकी सर्व कुठे गेले? डिस्कनेक्ट होतंय का त्यांचं नेट?
आदित्याला जॉईन व्हायला काय प्रॉब्लेम येतोय का रे? डिस्कनेक्ट होतोय का सारखं सारखं? नाही सर. नाही सर. ठीक आहे. पाऊस पडतोय पण. थोडा इश्यू असेल नाही का, नेटवर्कचा इश्यू असेल, बाहेर पाऊस पडतो त्यामुळे. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन पहा. सेकंड क्वेश्चन काय आहे? ओके, एक स्ट्रीट प्लॅन दिलेला आहे नाही का. स्ट्रीट प्लॅन म्हणजे एका सिटीचा प्लॅन आहे असं म्हणा नाही का, म्हणजे रोडचा प्लॅन आहे एका सिटी मधला. ओके, क्वेश्चन पहा काय आहे. अ सिटी हॅज अ 2 मेन रोड्स. ओके, एक सिटी आहे की ज्यामध्ये 2 मेन रोड्स आहेत, विच क्रॉस इच अदर ऍट द सेंटर ऑफ द सिटी. ओके, एका सिटीमध्ये 2 मेन रोड्स आहेत असं सांगितलंय आणि ते एकमेकांना क्रॉस करतायत. ओके, सेंटर ऑफ द सिटी. ओके, दिस 2 रोड्स आर अलॉंग द नॉर्थ साऊथ डायरेक्शन अँड ईस्ट वेस्ट डायरेक्शन. डायरेक्शन माहिती आहे ना तुम्हाला रे, जॉग्राफी मध्ये असतं ना की हा वरच्या साईडची डायरेक्शन असते नॉर्थ, ही असते साऊथ, ही असते ईस्ट आणि ही असते वेस्ट. आलं लक्षात? ओके, ही जी डायरेक्शन असते अप्पर साईडची तिला म्हटलं जातं नॉर्थ डायरेक्शन. ओके, डाऊनवर्ड डायरेक्शन जी असते तिला म्हटलं जातं साऊथ डायरेक्शन. राईट साईडची जी डायरेक्शन असते तिला म्हटलं जातं ईस्ट. ओके, आणि लेफ्ट साईडची जी असते तिला म्हटलं जातं वेस्ट. तुम्हाला माहिती आहे का रे, इंडियाच्या मॅप मध्ये आपण कोणत्या साईडला येतो, कोणत्या रिजन मध्ये येतो? नॉर्थ रिजन मध्ये येतो, ईस्ट मध्ये येतो की साऊथ मध्ये येतो की वेस्ट मध्ये येतो? तुम्ही सांगेल का? महाराष्ट्र कुठे येतो? नॉर्थ साईडला येतो, ईस्ट साईडला येतो, साऊथला येतो की वेस्टला येतो? वेस्टला. बरोबर, वेस्टला येतो. महाराष्ट्र इथं असतो नाही, या साईडला आहे, वेस्ट साईडला आहे. ओके, अशा डायरेक्शन असतात नाही का. म्हणजे एक्स ऍक्सिसची जी पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे ना ती ईस्ट डायरेक्शन आहे असं समजा. ओके, ह्या एक्स ऍक्सिसची जी निगेटिव्ह डायरेक्शन आहे तिला वेस्ट आहे असं समजा नाही का. वाय ऍक्सिसची जी पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे तिला नॉर्थ आहे असं समजा. ओके, आणि वाय ऍक्सिसची जी निगेटिव्ह डायरेक्शन आहे तिला साऊथ आहे असं समजा नाही का. साऊथ आहे असं. सो स्ट्रीट प्लॅन पाहता आलं, डायरेक्शन तर लक्षात आलं. आता क्वेश्चन वाचू नाही का, पुढे क्वेश्चन वाचू. All other streets of the city run parallel to the वाचेल का रे इथे कोण लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे वाचेल का? ऍक्च्युली काय झालंय, यू आर स्क्रीन शेअरिंग नाही का, तो जो टॅग आहे ना बरोबर इथे आलेला आहे. सर मी वाचू? City has 2 main roads which cross each other at the center of the city. These 2 roads are along the north-south direction and east-west direction. ओके ओके. All the other streets of the city run parallel to these roads and are 200 meters apart. There are 5 streets in each direction. Using 1 centimeter, 200 मीटर. ओके 200 meter, draw ठीक आहे a ठीक आहे, समजलं आता दिसतंय बाकी सगळं नाही का. ओके, काय सांगितलं होतं की ऑल द अदर स्ट्रीट्स ऑफ द सिटी run parallel to those roads and are 200 meter apart. There are 5 streets. Okay, there are 5 streets in each direction. Okay, using 1 centimeter is equal to 200 meter. Draw a model of the city on your notebook. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे क्वेश्चन मध्ये, एक सिटी आहे आणि या सिटीचा स्ट्रीट प्लॅन आपल्याला बनवायचा आहे. ओके, या सिटीमध्ये ना 2 मेन रोड आहे. ओके, 2 मेन रोड आहे. एक रोड जो आहे तो काय आहे, तो एक मेन जो रोड आहे तो नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्ये आहे आणि एक मेन रोड जो आहे तो वेस्ट ईस्ट डायरेक्शन मध्ये. ओके, ईस्ट वेस्ट डायरेक्शन मध्ये आहे. ओके, आणि या सिटी मध्येच नाही का असे 5 रोड्स आहेत नाही का, आणखी 5 स्ट्रीट्स असे आहेत की काय आहेत रे, ते या नॉर्थ साऊथ आणि वेस्ट ईस्टला पॅरलल आहेत असं सांगितलेलं आहे. तर त्यांनी काय म्हटलंय, युझिंग 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 200 मीटर. म्हणजे हे 1 सेंटीमीटर आहे ना इज इक्वल टू हे 200 मीटर डिस्टन्स आहे. म्हणजे याचं स्केल दिलेलं आहे, या ग्राफचं काय दिलेलं आहे, स्केल म्हणतात त्याला.
काय दिलेलं आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 200 मीटर. पाहणार आहे 200 पॉईंट तर नाही आपण ड्रॉ करू शकत, म्हणून काय केलं जातं रे, ग्राफचं स्केलिंग केलं जातं. सो 200 मीटर म्हणजे हे 1 सेंटीमीटर डिस्टन्स आपण किती मानतो, कन्सिडर करतो 200 मीटर इतका आहे असं मानतो. ड्रॉ अ मॉडेल ऑफ द सिटी ऑन युअर नोटबुक. ओके, मॉडेल ड्रॉ करायचं आहे आपल्याला. रिप्रेझेंट द रोड्स ऑर स्ट्रीट बाय सिंगल लाईन्स. ओके, रोड्स आणि स्ट्रीट जे काय आहेत ना ते सिंगल लाईनने रिप्रेझेंट करा असं म्हटलेलं आहे. सो देअर आर हाऊ मेनी क्रॉस स्ट्रीट्स इन युअर मॉडेल. ओके, आर मेनी क्रॉस स्ट्रीट्स इन मॉडेल. ओके, खूप सारे क्रॉस स्ट्रीट्स बनतील. Okay, a particular cross street is made by two streets, one running in north-south direction and another in east-west direction. Each cross street is referred to the following manner. If second street running in the north-south direction म्हणजे vertical direction, बरोबर, north-south direction म्हणजे vertical direction, and fifth in the east-west direction, meet at some crossing point. We will call it as a 2,5. Okay, using the convention, find how many cross streets are referred to as 4,3 and how many streets are referred to as 3,5. ठीक आहे, क्वेश्चन तर वाचून झाला आपला, बरोबर. ठीक आहे, आता मी तुम्हाला 1 by 1 एक्सप्लेन करतो. पहा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, आपल्याला एक स्ट्रीट प्लॅन बनवायचा आहे एका सिटीचा. ओके, सिटीमध्ये काय आहेत रे, दोन मेन रोड आहेत. ते कसे आहेत, नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्ये एक रोड आहे आणि ईस्ट वेस्ट मध्ये एक रोड आहे. पहा, मी काय करतो, एक मॅप घेतला मी, बरोबर, एक ग्राफ पेपर घेतला आणि म्हटलं की नाही का, हा एक्स ऍक्सिस म्हणजेच काय, हा जो एक्स ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस म्हणजेच काय, ईस्ट वेस्ट डायरेक्शन मधला रोड आहे असं मानतो. आलं लक्षात, एक्स ऍक्सिस म्हणजेच काय, ईस्ट वेस्ट डायरेक्शन मधला एक रोड आहे. ओके, आणि हा जो वाय ऍक्सिस आहे ना, हा वाय ऍक्सिस हा नॉर्थ साऊथ डायरेक्शन मधला एक रोड आहे असं कन्सिडर करतो. वाय ऍक्सिस म्हणजे काय, नॉर्थ साऊथ डायरेक्शन मधला एक रोड आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, या सिटीमध्ये असे 2च रोड नाही आहेत रे, असे 5 रोड आहेत आणखी, नाही का, असे 5 रोड आहेत. ओके, जे काय आहेत रे, या रोड्सला पॅरलल आहेत असं सांगितलेलं आहे. ओके, कोणत्या रोड्सला पॅरलल आहेत, हा जो ईस्ट वेस्ट रोड आहे याला पॅरलल रोड आहे आणि नॉर्थ साऊथ याला पॅरलल रोड्स आहेत. ओके, आणि ते किती आहेत रे, 200 मीटर डिस्टन्स वरती, 200 मीटर वरती डिस्टन्स वरती. म्हणजे काय रे, इथून 200 वरती, इकडून इकडे 200 वरती, इकडून इकडे 200 वरती आणखी 2 रोड जातील असं म्हटलेलं. सो मी काय करतो रे, हे प्लॉट करतो. इथून 200 मीटर वरती नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्ये असणारा, नॉर्थ साऊथ डायरेक्शन मधल्या रोडला असणारा एक पॅरलल रोड आणि इथून 200 मीटर डिस्टन्स वरती ईस्ट वेस्ट डायरेक्शन मध्ये असणाऱ्या रोडला एक पॅरलल रोड. ओके, म्हणजे आणखी एक पेअर बनली रोडची. त्यांनी काय म्हटलेलं आहे, असे 5 रोड्स आहेत ना. हा तर एक स्ट्रीट 1 झाला असं म्हणतो. ओके, हा तर स्ट्रीट 1 झाला, की जो काय आहे रे, नॉर्थ साऊथ डायरेक्शनला असणाऱ्या रोडला पॅरलल आहे. ओके, आणि हा पण एक स्ट्रीट 1 झाला, की जो काय आहे रे, हा स्ट्रीट 1 असा आहे की जो ईस्ट वेस्ट डायरेक्शन मध्ये असणाऱ्या रोडला पॅरलल आहे, बरोबर. असे 5 रोड्स आहेत नाही का. मग काय रे, इथून पुढे आणखी 200 मीटर वरती आणखी एक रोड असेल की जो याला पॅरलल आहे. ओके, आणखी एक ड्रॉ करतो रोड. ओके, आणखी एक ड्रॉ करतो रोड, हा एक ड्रॉ केला. ओके, इथे काय करतो, आणखी एक रोड ड्रॉ करतो, आणखी एक रोड ड्रॉ करतो 200 मीटर वरती. ठीक आहे, पुढे आणखी जातो 200 मीटर वरती. ओके, 200 मीटर वरती पुढे आणखी इथे जातो 200 मीटर वरती. इथे आणखी एक रोड ड्रॉ करतो, आणखी एक ड्रॉ, इथे जातो आणखी 200 मीटर वरती आणि काय करतो, इथे 2 रोड्स ड्रॉ करतो अशा टाइप मध्ये. हे सर्व रोड्स काय आहेत रे, नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्ये जे रोड्स आहेत आणि ईस्ट वेस्ट डायरेक्शन मध्ये जे मेन रोड आहेत त्या सर्वांना पॅरलल आहे. ओके, हे सर्व रोड्स असे. ओके, याला स्ट्रीट 1 म्हणलं होतं, याला स्ट्रीट 2 म्हणतो, याला स्ट्रीट 3 म्हणतो, याला स्ट्रीट 4 म्हणतो, याला स्ट्रीट 5 म्हणतो. याला स्ट्रीट 1 म्हटलं होतं, याला पण स्ट्रीट 2 म्हणतो, स्ट्रीट 3 म्हणतो, स्ट्रीट 4 म्हणतो, स्ट्रीट 5 म्हणतो. सर्वांना येतंय ना रे, ऐकू येतंय ना सर्वांना? हो सर. कनेक्टिव्हिटीचा काही प्रॉब्लेम नाहीये ना? थोडासा मधून आवाज ब्रेक होतो. ब्रेक होतोय का? थोडासा पावसाचं वातावरण झालंय रे, त्यामुळे थोडस नाही का प्रॉब्लेमॅटिक होतं, नेटवर्कला प्रॉब्लेम आहे थोडा. ठीक आहे,
बस इतका एक्सप्लेन करू आपण पटकीनी. सो हे तर समजलं का रे, स्ट्रीट कसे ड्रॉ केलेत मी? बस इतकं सांगायचं. हो सर. त्यांनी काय सांगितलं होतं की हा असा एक स्ट्रीट आहे की जो ईस्ट वेस्ट डायरेक्शन मध्ये आहे. हा मेन स्ट्रीट आहे सिटीतला. ओके, आणखी एक स्ट्रीट आहे नॉर्थ वेस्ट डायरेक्शन मध्ये, नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्ये असा एक स्ट्रीट आहे. हा एक मेन रोड आहे. ओके, आणि या मेन रोड्सना ना आणखी असे 5 स्ट्रीट्स आहेत की जे पॅरलल आहेत. म्हणजे जसं की हा एक स्ट्रीट, हा एक स्ट्रीट, हा एक पॅरलल आहे. ओके, हा एक स्ट्रीट, हा एक स्ट्रीट, हा एक पॅरलल आहे. ओके, हा एक स्ट्रीट, हा एक स्ट्रीट, हा एक पॅरलल आहे. ओके, असे 5 स्ट्रीट्स आहेत सांगितलं. आणि इथे क्वेश्चन मध्ये काय सांगितलं होतं पहा, इथे वाचतो नाही का, इच क्रॉस, इथे लक्ष द्या नाही का, इच क्रॉस स्ट्रीट इज रेफर्ड इन द फॉलोइंग मॅनर. इफ द सेकंड स्ट्रीट इज रनिंग इन नॉर्थ साऊथ डायरेक्शन, सेकंड स्ट्रीट कुठे आहे? हा सेकंड स्ट्रीट, हा इन नॉर्थ साऊथ डायरेक्शन, नॉर्थ साऊथ डायरेक्शन म्हणजे व्हर्टिकल वाला, बरोबर. सेकंड स्ट्रीट की जो व्हर्टिकल वाला आहे त्याला नॉर्थ साऊथ डायरेक्शन म्हटलेलं आहे. अँड फिफ्थ इन द ईस्ट वेस्ट डायरेक्शन. ओके, ईस्ट वेस्ट मधला फिफ्थ वाला, ईस्ट वेस्ट मधला फिफ्थ वाला म्हणजे ईस्ट वेस्ट म्हणजे हॉरिझॉन्टल वाला, फिफ्थ वाला स्ट्रीट. ओके, यांचा जो इंटरसेक्शन आहे ना, यांचा जो इंटरसेक्शन आहे, इट कॅन बी रेफर्ड ॲज 2,5, 2,5, बरोबर ना रे. एक्स ऍक्सिस मध्ये अलॉंग एक्स ऍक्सिस 2 जावं लागलं आणि अलॉंग वाय ऍक्सिस 5 जावं लागलं. इट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज अ 2,5. सो युझिंग दिस साइन कन्व्हेन्शन, हाऊ मेनी क्रॉस स्ट्रीट्स कॅन बी रेफर्ड ॲज अ 4,3. आता 4,3 कुठे येईल रे? एक्स ऍक्सिसच्या अलॉंग किती जायचंय? 4, आणि वाय ऍक्सिसच्या अलॉंग किती जायचंय? 3. ओके, एक्स ऍक्सिसच्या अलॉंग 4, एक्स ऍक्सिसच्या अलॉंग 4 पॉईंट कुठे? इथे. वाय ऍक्सिसच्या अलॉंग 3 पॉईंट किती? 3. हा इथे स्ट्रीट मिळेल. 4,3 हा इथे पॉइंट मिळेल, बरोबर. म्हणजे हे 2 स्ट्रीट असतील ते, बरोबर. आलं लक्षात? हो सर. ठीक आहे, आता मला सांगा 3,4 कुठे येईल रे? 3,4 एक्स डायरेक्शन मध्ये किती जाऊ मी? एक्स डायरेक्शन मध्ये मी किती युनिट जाऊ? 3,4 मला रिप्रेझेंट करायचं. एक्स ऍक्सिस मध्ये मी 3 युनिट जातो, बरोबर. 3 युनिट जातो, करेक्ट. आणि वाय ऍक्सिस मध्ये 4 युनिट जातो, बरोबर. 4 युनिट जातो म्हणजे हा पॉइंट असेल. आलं लक्षात? 3,4, 3,4 समजलं. असा मॅप बनवला आपण, स्ट्रीट प्लॅन. असा क्वेश्चन होता हा. हो सर. ठीक आहे, समजलं सर्वांना? हो सर. कुणाला काही डाऊट्स? जस्ट काय करू रे, आपण एकदा रिवाइज करून घेऊ. ओके, एकदा रिवाइज करून घेऊ, मग आपण लिव्ह करू, एंड करू सेशन. ओके. हा, आपण स्टार्ट केला होता कोऑर्डिनेट जॉमेट्री. कोऑर्डिनेट जॉमेट्रीची आपण ऍप्लिकेशन्स पाहिली, रिअल लाईफ ऍप्लिकेशन्स पाहिली. गुगल मॅप मध्ये, ओके, इस्रो सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये, अमेझॉन सारख्या मल्टीनॅशनल MNC कंपनीमध्ये. ओके, नेक्स्ट काय पाहिलं? नेक्स्ट पाहिलं की आपण हा कोविडचा हा चार्ट पाहिला. ओके, त्याच्यावरती काय केलं होतं आपण? ग्राफ प्लॉट केला होता. ओके, नंबर ऑफ केसेस वर्सेस टाइमचा ग्राफ पाहिला. ओके, हे देखील एक ऍप्लिकेशन आहे कोऑर्डिनेट जॉमेट्रीचं, असं आपण म्हटलं होतं. ओके, नेक्स्ट काय पाहिलं होतं आपण? मॅपिंग ऑफ ए पोझिशन. तुम्हाला मी जिथून लेक्चर देतोय त्या पोझिशनची मॅपिंग सांगितली होती नाही का, अशा पद्धतीने बनवली होती. आणि तुमचा एक टास्क दिला होता, तुम्हाला एक टास्क दिला होता की तुम्हाला तुमची पोझिशन काय करायचे? स्ट्रक्चराइज करायचे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पाहिलं होतं की कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम काय असतं. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये काय सांगितलं होतं की एक हॉरिझॉन्टल लाईन असते, तिला आपण एक्स ऍक्सिस म्हणतो. एक्स ऍक्सिस आणखी एक नाव असतं, तिला आपण ऍप्सिस असं म्हणतो. ओके, त्या एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर असणारी जी लाईन असते तिला म्हणतो आपण वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिसच आणखी एक नाव आहे, तिला म्हटलं जातं ऑर्डिनेट असं म्हटलं जातं. ज्या पॉइंटला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस इंटरसेक्ट होतात त्या पॉइंटला म्हटलं जातं ओरिजिन असं म्हटलं जातं. इतकं सारं पाहिलं होतं आपण. ओके, नंतर नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण क्वाड्रंट्स पाहिले होते. फर्स्ट क्वाड्रंट हा असतो, सेकंड वाला हा असतो, थर्ड वाला हा असतो, फोर्थ वाला हा असतो. ओके, फर्स्ट क्वाड्रंट मधला कोणताही पॉईंट घेतला तर दोन्ही आपल्याला काय मिळतात रे? प्लस कॉमा प्लस मिळतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय मिळतात? दोघंही आपल्याला मायनस कॉमा प्लस मिळतात. ओके, थर्ड क्वाड्रंट मधल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय असतात रे? दोघेही निगेटिव्ह असतात, निगेटिव्ह. ओके, आणि फोर्थ मध्ये काय असतात? प्लस मायनस. प्लस मायनस. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहिलं होतं की
कॉर्डिनेट्स फाइंड आउट करायचे होते पॉईंटचे. हा खूपच सिम्पल पॉईंट होता नाही का, म्हणजे एक पॉईंट दिलेला असेल तुम्हाला, बस त्याचे कॉर्डिनेट सांगायचे होते. बस कॉर्डिनेट सांगताना काय लक्षात ठेवायचं, पहिला कॉर्डिनेट एक्स कॉर्डिनेट सांगायचा, दुसरा कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट सांगायचा. नेक्स्ट पॉईंट सर पाहिला होता तुम्ही आपण. जर या सर हा बोल ना. जर तुम्ही या लेसनचे जर तुम्ही test दिली ना, तर मग तुम्ही असं आम्हाला करून देणार का, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असं रिप्रेझेंट बस एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस म्हणजे पॉईंट आम्हालाच जर रिप्रेझेंट आम्हाला ते एक्झाम मध्ये जर क्वेश्चन आला ना, तर तुम्हाला ग्राफ पेपर देतात बरं का. ते हा जो ग्राफ पेपर आहे ना, हा देतात तुम्हाला. बट आता तुम्ही नोट्स काढताना काय कराल, तुम्ही थोडस रफ काढाल नाही का, रफ डायग्राम काढाल, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. ओके. आणि स्केलचा यूज करून काय कराल, 1 सेंटीमीटर वरती नाही का असे पॉइंट्स प्लॉट कराल, 1 2 3 4 वाले, -1 -2 -3. ओके. 1 2 3 असे नाही का, म्हणजे रफ ड्रॉ करा. आता नोट्स फाइंड आउट करताना ना, नोट्स राईट डाऊन करताना रफ ड्रॉ करा ग्राफ. ओके. ग्राफ पेपरची जरूरत नाहीये. ओके. म्हणजे एक्झाम मध्ये जर विचारलं तर तुम्हाला ग्राफ पेपर देतील ते. ओके. ठीक आहे. जाऊ नेक्स्ट स्लाइडला. हो प्लॉटिंग ऑफ ए पॉइंट ऑन अ ग्राफ. ओके. पॉइंट प्लॉट करायचं हे पण पाहिलं आपण आज. नेक्स्ट पहा. नेक्स्ट एक्सरसाइज 3.1 मधला फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलं. बस तुम्ही काय कराल, आज सर्व नोट्स स्टार्ट कराल. मी तुम्हाला 1-2 तासामध्ये नाही का लिंक शेअर करेन नाही का, तुम्हाला तिथं नोट्स अपलोड करायच्या तुमच्या, बरोबर, की ज्यामध्ये एक्सरसाइज 3.1 दिसला पाहिजे मला नाही का, मी चेक करेन 3.1. आणि त्यामध्ये हे पण दिसलं पाहिजे तुमची पोझिशन, हा जो होमवर्क दिलेला आहे. ओके. मॅपिंग ऑफ युअर पोझिशन. ओके. हे दिसलं पाहिजे. चालेल. ठीक आहे. सेशन एंड करू मी इथे. ठीक आहे. सर ठीक आहे. एंड करतो बरं का सेशन. 1 मिनिट. ठीक आहे रे, एंड करतो सेशन. सानिका आत्ता जॉईन झाली तू. सर मी डिस्कनेक्ट झाले होते, इथली लाईट गेली होती. अच्छा अच्छा. त्याच्या ठीक आहे. पहिले होते मी. हो ठीक आहे. चालेल. थोडा कनेक्टिव्हिटीचा इश्यू आहे ना का आज, इथे पण थोडा रेंजचा प्रॉब्लेम होतो. चालेल. ठीक आहे. ओके. क्लोज करतो सेशन. उद्या भेटू. सर चालेल. बाय. थँक्यू सर. बाय सर. बाय सर. बाय.